हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बच्चाव क्लासेस. मी कल्याणी बच्चाव आणि बाळांनो, आपण सुरुवात केली होती तुमच्या फर्स्ट चॅप्टरला म्हणजेच रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स या चॅप्टरला. या चॅप्टरमध्ये आपण सगळ्यात आधी बघितलं होतं हाऊ टू शो रॅशनल नंबर्स ऑन अ नंबर लाईन. आता आपण काय बघतोय, टू कम्पेअर रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबर्सची कंपॅरिझन कशी करायची ते बघत होतो. मग तुम्हाला मी 5 केसेस सांगितल्या होत्या. त्यासाठी काय, सगळ्यात पहिली केस होती आपली व्हेन यू आर गोइंग टू कम्पेअर झिरो अँड पॉझिटिव्ह नंबर. जेव्हा तुम्ही झिरो आणि पॉझिटिव्ह नंबर कम्पेअर करणार, युअर झिरो विल बी ऑलवेज स्मॉलर दॅन एनी पॉझिटिव्ह नंबर. तुम्हाला नंबर लाईन इमॅजिन करायची आहे. नेहमी तुमच्या राईट साईडचे नंबर्स कसे असतील, ग्रेटर असतील, आणि लेफ्ट साईडचे कसे असतील, स्मॉलर असतील. बाळांनो, सेकंड केस आपण बघितली होती झिरो आणि निगेटिव्ह नंबर. युअर नेगेटिव्ह नंबर विल ऑलवेज बी स्मॉलर दॅन झिरो. ओके. After that we have seen any positive number and any negative number. That is your case number 3. In that case, your positive number will always be greater than any negative number. After that, we have seen case 4. In that, we have seen any two positive rational numbers. You are going to compare any two positive rational numbers. मग ते रॅशनल नंबर्स कंपेअर करताना तुम्हाला 2 केसेस भेटत होते. त्यामध्ये जर त्या रॅशनल नंबर्सचा डिनॉमिनेटर सेम असला तर तुम्ही त्यांचे न्यूमरेटर्स कंपेअर करत होतात, आणि जर न्यूमरेटर ज्या रॅशनल नंबरचा मोठा तो रॅशनल नंबर तुमचा मोठा असायचा. तसंच जर तुमचे डिनॉमिनेटर सेम नसतील तर तुम्ही काय करायचं, आधी डिनॉमिनेटर सेम करून घ्यायचा आणि मग त्यांचे न्यूमरेटर्स कंपेअर करायचं. मग जो न्यूमरेटर मोठा तो रॅशनल नंबर तुमचा मोठा. सेम प्रोसेस तुम्हाला कसं फॉलो करायची होती केस नंबर 5 मध्ये. त्यामध्ये तुम्हाला काय कंपेअर करायचे होते रे बाळांनो, टू निगेटिव्ह रॅशनल नंबर्स. In that case, again you have two possibilities. One is your denominators will be same or your denominators will be different. मग तेव्हाही तुम्ही काय करत होतात, जर डिनॉमिनेटर सेम नसतील तर तुम्ही डिनॉमिनेटर सेम करून घेणार. पण या केसमध्ये तुम्हाला काय बघायचं, तर जेव्हा तुम्ही 2 निगेटिव्ह नंबर्स कंपेअर करतात, आधी त्यांना पॉझिटिव्ह बघायचं. जर हे पॉझिटिव्ह असते तर कुठला मोठा असता, तोच जो मोठा असणार आहे पॉझिटिव्ह असताना तोच नंतर काय होईल, निगेटिव्ह केल्यावर स्मॉलर होईल. या पद्धतीने आपण कंपेअर केली होती रॅशनल नंबर्स. आपण बाळांनो प्रॅक्टिस सेट 1.2 मधली 5 क्वेश्चन्स सॉल्व्ह केली होती, 5 सब क्वेश्चन्स सॉल्व्ह केली होती. आणि बाळांनो, आपण आता करूयात आपली पुढची सब क्वेश्चन्स सॉल्व्ह. बाळांनो, सो तुमचा क्वेश्चन नंबर 1 होता कंपेअर द फॉलोइंग नंबर्स. इन दॅट वी हॅव ऑलरेडी सॉल्व्ड 5 sub questions, and the 6th one is you have given 2 negative rational numbers. First one is minus 17 upon 20 and the second one is minus 13 upon 20. बाळांनो, आता जेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं, जेव्हा तुमची ही 5th केस झाली, 5th केस येते तेव्हा तुम्हाला 2 पॉसिबिलिटीज असणार. काय, पहिले तर तुमचं डिनॉमिनेटर सेम असतील किंवा डिनॉमिनेटर सेम नसतील. मग आपले इथे दोघही रॅशनल नंबरचे डिनॉमिनेटर कसे आहेत, सेम आहेत, म्हणजे आपल्याला ते सेम करून घेण्याची गरज नाही. तर आता when you have 2 negative rational numbers, first we are going to consider what if they are positive numbers. मग मी काय केलं बाळांनो, 17 if 17 upon 20 and 13 upon 20. Okay, if 17 upon 20 and 13 upon 20, then 70. आता यांची डिनॉमिनेटर सेम आहेत म्हणून मी काय करणार, न्यूमरेटर कंपेअर करणार. सो 17 and 13 दोघांची न्यूमरेटर लिहिली, ती कंपेअर करूया. So here your 17 is greater when your both the rational numbers are positive. आपण कन्सिडर केलं की ही दोघी नंबर्स कशी आहेत आता पॉझिटिव्ह, आणि पॉझिटिव्ह असताना मग त्यांचे डिनॉमिनेटर सेम आहेत म्हणून आपण त्यांचे न्यूमरेटर कंपेअर केले. मग कुठला न्यूमरेटर मोठा आहे, 17. म्हणजेच काय तुमचा हा 17 काय असणार आहे, स्मॉलर असेल जेव्हा ते निगेटिव्ह असतील. बरोबर. Therefore 17 upon 20 is greater than 13 upon 20. बरोबर. So therefore minus
17 upon 20 is smaller than minus 13 upon 20. ओके, काय बघितलं बाळांनो आपण की तुमचे जर दोघही रॅशनल नंबर्स निगेटिव्ह आहेत तर मी त्यांना आधी काय कन्सिडर केलं, पॉझिटिव्ह. मग दोघही रॅशनल नंबर पॉझिटिव्ह आहेत, मला ते कंपेअर करायचे. माझे डिनॉमिनेटर सेम आहेत, बरोबर. मग हे डिनॉमिनेटर सेम आहेत म्हणून मी माझे काय केले, न्यूमरेटर्स चेक केले. मग न्यूमरेटर्स मध्ये कुठला मोठा आहे, 17 मोठा आहे, बरोबर. मग आता 17 मोठा आहे म्हणजेच काय, 17 upon 20 is greater than 13 upon 20 when they are positive. Now here जर ते पॉझिटिव्ह असताना तुमचा 17 upon 20 मोठा आहे म्हणजेच निगेटिव्ह असताना तो काय असेल, स्मॉलर. सो दिस minus 17 upon 20 is smaller than minus 13 upon 20. So your seventh sub question is 15 upon 12 and 7 upon 16. बाळांनो इथे तुम्हाला दोन रॅशनल नंबर दिले आहेत. कशी आहेत रे बाळांनो ती रॅशनल नंबर, तुमची पॉझिटिव्ह आहेत, बरोबर. मग ही कुठली केस झाली, when you have two positive rational number, फोर्थ केस. ओके नाही. मग आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, यामध्ये दोन पॉसिबिलिटीज आहेत. फर्स्ट वन इज इफ युअर डिनॉमिनेटर्स आर सेम and if your denominators are different. मग ही फर्स्ट केस आहे का तुमची, नाही, ही दुसरी पॉसिबिलिटी आहे, म्हणजे दुसरी सब केस आहे त्यातली, that here your both the denominators are different. So what you are going to do, first we will equate those denominator. त्या दोघं डिनॉमिनेटर्सला इक्वल करणार. मग आता दोघं डिनॉमिनेटर्स इक्वल कशी करणार रे बाळांनो, आपल्याला त्याच्यासाठी त्या दोघांचा आपल्याला एलसीएम काढायला लागेल, म्हणजेच लोवेस्ट कॉमन मल्टिपल फाइंड आउट करायला लागेल. मग आधी मी काय करणार, त्या 12 आणि 16 चा एलसीएम फाइंड आउट करणार. लोवेस्ट कॉमन मल्टिपल म्हणजे दोघांच्याही टेबल मध्ये सगळ्यात पहिला कॉमन नंबर कुठला येतोय तो तुमचा एलसीएम असतो. मग आपण बघूया, 12 1 जा 12, 12 2 जा 24, 12 3 जा 36, 12 4 जा 48. ओके, 48 16 च्या पण टेबल मध्ये येतो. 16 1 जा 16, 16 2 जा 32, 16 3 जा 48. सो लोवेस्ट कॉमन मल्टिपल म्हणजे तुमचा एलसीएम काय झाला रे बाळांनो इथे, 48, बरोबर. सो वी आर गोइंग टू राइट डाउन हियर डिनॉमिनेटर, हियर डिनॉमिनेटर denominators are different. Therefore LCM of 12 and 16 is किती आला आपला LCM, 48. ओके बाळांनो. सो आपल्याला काय करायचंय, दोघांचे डिनॉमिनेटर काय करायचे, याचाही काय करायचं 48 करून घ्यायचा आणि याचाही 48. मग तुम्हाला मी एक सांगितलं होतं की जर तुम्ही कुठल्याही फ्रॅक्शनला जर सेम नंबरने मल्टिप्लाय केलं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला तर त्या फ्रॅक्शन मध्ये म्हणजेच नंबर मध्ये चेंज होतो का, नाही. मग तुम्ही कुठल्याही सेम नंबरने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करू शकता, म्हणजे तुम्हाला त्याचा इक्विव्हॅलेंट नंबर भेटतो. मग मी काय करणार, फर्स्ट रॅशनल नंबर म्हणजेच माझा 15 upon 12 ला मला डिनॉमिनेटर किती करायचा आहे, 48. म्हणजे मला 12 ला कितीने मल्टिप्लाय करायला लागणार आहे, 4 ने. सो 12 into 4. मग आता डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केला म्हणजेच न्यूमरेटरला पण करायला लागणार, तेव्हाच तो तुमचा बॅलन्स्ड नंबर असेल ना, इक्विव्हॅलेंट नंबर असेल. सो 15 4 चा किती होतात, 60 upon 12 4 जा 48. ओके, आता हा झाला तुमचा फर्स्ट रॅशनल नंबर ज्याला आपण 48 डिनॉमिनेटर करून घेतला. तसंच आपण दुसऱ्याचा पण करून घेऊया. दुसरा फ्रॅक्शन काय आहे तुमचा, 7 upon 16. मग 16 ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर तुम्हाला 48 भेटणार आहे, 3 ने. मग आपण 3 ने मल्टिप्लाय करून घेऊया पूर्ण फ्रॅक्शनला, म्हणजेच न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. So therefore 7 upon 16 is equal to 7 into 3 upon 16 into
3 is equal to 7 3s are 21, 16 3s are 48. इकडे आपण इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन त्याच्या समोर लिहून घेऊयात. ओरिजिनल फ्रॅक्शन 15/12 ज्याला आपण 4 ने मल्टिप्लाय केलं होतं हियर. सो तुमचे दोघेही डिनॉमिनेटर कसे झाले आता सेम झाले बरोबर. मग आपण काय करणार, जेव्हा तुमचे दोघेही डिनॉमिनेटर सेम होतात त्यांचे न्यूमरेटर्स तुम्ही कंपेअर करतात अपॉन 48 बरोबर. मग आता न्यूमरेटर्स कंपेअर करायचे आहेत आपल्याला. पण न्यूमरेटर कोणाचा मोठा आहे रे बाळांनो, 60 मोठा आहे. म्हणजेच तुमचा कुठला फ्रॅक्शन मोठा झाला आहे, 60/48. 60/48 म्हणजेच तुमचा काय आहे 15/12. सो 15/12 इज ग्रेटर दॅन युअर 21/48 दॅट इज 7/60. आलं लक्षात. तर या दोघही रॅशनल नंबर मध्ये आपण कुठला मोठा आहे किंवा ते कंपेअर कसे केले, आधी त्यांचे डिनॉमिनेटर आपण इक्वल केले, एलसीएम त्या दोघही डिनॉमिनेटर्सचा काढून, आणि मग त्यांचे न्यूमरेटर आपण कंपेअर केले. ज्याचा न्यूमरेटर मोठा तो फ्रॅक्शन मोठा. का, कारण दोघही रॅशनल नंबर तुमचे कसे पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. सो देअरफॉर युअर 15/12 इज ग्रेटर दॅन 7/60. आता बघूयात बाळांनो आपण तुमचा पुढचा सब क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 8. बाळांनो तुमचा 8th सब क्वेश्चन आहे -25/8 and -9/4. Here both the rational numbers are negative. Your fifth case is this. ही कुठली केस आहे तुमची, फिफ्थ केस आहे बरोबर. मग आता या फिफ्थ केस मध्ये परत दोन पॉसिबिलिटीज होत्या. एक तर तुमचे डिनॉमिनेटर सेम असणार किंवा डिफरंट असणार. मग ही दुसरी पॉसिबिलिटी आहे जिथे तुमचे डिनॉमिनेटर कसे आहे डिफरंट. मग आपल्याला काय करायला लागणार, आधी डिनॉमिनेटर सेम करून घ्यायला लागणार आहे बाळांनो. मग त्यासाठी तुम्हाला त्या दोघही डिनॉमिनेटर्सचा काय काढायला लागणार आहे एलसीएम. सो वी आर गोइंग टू फाइंड आउट द एलसीएम ऑफ 4 and 8. दोघं टेबल येतात ना तुम्हाला, 4 1s are 4, 4 2s are 8 and 8 1s are 8. पहिला लोवेस्ट कॉमन मल्टिपल म्हणजेच एलसीएम काय आला तुमचा 8 बरोबर. मग ऑलरेडी एक डिनॉमिनेटर तुमचा आहे 8. मग आपल्याला काय करायचं आहे, फक्त दुसऱ्या डिनॉमिनेटरला काय करायचं आहे 8 करून घ्यायचं आहे. सो हियर -9/4 इज इक्वल्स टू 4 ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर तुम्हाला 8 भेटतोय 2 ने, बिकॉज 4 2s are 8. So -9 into 2/4 into 2. So it becomes -18/8. Okay. आता तुमचे दोघेही डिनॉमिनेटर झालेत का इक्वल 8 and 8. ओके बाळांनो, आता आपल्याला काय करायचंय बघा. तुमचे फ्रॅक्शन्स कसे आहेत, -25/8 and -18/8. ओके, हे झाले तुमचे दोघेही निगेटिव्ह फ्रॅक्शन्स. इफ 25/8 and 18/8 जर हे दोघेही निगेटिव्ह फ्रॅक्शन्स आपण पॉझिटिव्ह कन्सिडर केले, काय होतील मध्ये 25/8 and 18/8. मग बाळांनो आता आपण त्या दोघही फ्रॅक्शन्सचे डिनॉमिनेटर कसे आहेत रे, इक्वल आहेत. म्हणून आपण काय कंपेअर करणार, त्याचे न्यूमरेटर कंपेअर करणार. मग न्यूमरेटर काय आहे तुमचा 25 आणि 18. मग कुठला न्यूमरेटर मोठा आहे रे बाळांनो, 25 बरोबर. म्हणजे तुमचा कुठला फ्रॅक्शन मोठा झालाय, 25/8 इज ग्रेटर दॅन 18/8. 25/8 मोठा झाला केव्हा, जेव्हा ते दोघेही फ्रॅक्शन आपण कन्सिडर केले काय पॉझिटिव्ह. म्हणजेच काय, देन जर आपण ते निगेटिव्ह असते तर तो तुमचा मोठा फ्रॅक्शन आहे तोच काय होणार आहे स्मॉलर. दिस विल बी स्मॉलर. 25/25/8 will be smaller. -25/8 is smaller than -18/8. ओके, काय केलं आपण, मायनस आधी त्या दोघांनाही दोघं फ्रॅक्शन्सची डिनॉमिनेटर सेम करून घेतली
आणि मग त्यांना पॉझिटिव्ह असते तर कम्पेअर केली त्यांची न्यूमरेटर्स. कुठला फ्रॅक्शन मोठा आला तोच असेल तुमचा निगेटिव्ह झाल्यावर लहान फ्रॅक्शन. मग बाळांनो -25/8 हा तुमचा ओरिजिनल फ्रॅक्शन आहे. पण -18/8 म्हणजेच काय तुमचा -9/4. सो -25/8 इज स्मॉलर दॅन -9/4. सो बाळांनो आपण बघूयात आता तुमचा 9th क्वेश्चन. बाळांनो सो युअर 9th क्वेश्चन इज 12/15 and 3/5. So here you have given two positive rational numbers. दोन पॉझिटिव्ह रॅशनल नंबर्स दिलेत आपल्याला आणि ती कंपेअर करायची. परत आपण मागच्या एक्झाम्पल सारखं काय 4th केस बघतोय. सॉरी मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण 5th केस बघितली ती आता 4th केस बघतोय. या 4th केस मध्ये पण तुम्हाला दोन पॉसिबिलिटीज असतात. एक म्हणजे तर काय डिनॉमिनेटर सेम असेल किंवा डिफरंट असेल. मग आता आपली दुसरी पॉसिबिलिटी आहे. मग आपल्याला काय करायला लागेल त्यांचा एलसीएम फाइंड आउट करून घ्यायला लागेल. मग एलसीएम म्हणजेच काय लोवेस्ट कॉमन मल्टिपल. 15 कुठल्या टेबल मध्ये येतो 5 च्या टेबल मध्ये येतो ना बरोबर. सो 5 1 जा 5 5 2 जा 10 3 जा 15 बरोबर. म्हणजे काय लोवेस्ट कॉमन मल्टिपल काय घ्यायचं आहे आपल्याला दोघांचा काय घ्यायचं आहे रे बाळांनो 50 बरोबर. मग आता आपण काय करून घेणार पहिला तुमचा जो काही आहे बरोबर त्याला आपण आधी कन्वर्ट करूया. सो हियर वी आर गोइंग टू राइट डाउन denominators here denominators are different so LCM of 15 and 5 is 50. Therefore 3/5 is equal to 3 into and 5 into 5 ला कितीने मल्टिप्लाय करायला लागेल रे बाळांनो डिनॉमिनेटर 15 करण्यासाठी 3 ने. मग त्याच नंबरने आपल्याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना मल्टिप्लाय करायला लागेल. 3 3 जा 9 5 3 जा 50. Okay, now both the denominators are equal, so we will compare their numerators. पहिला फ्रॅक्शन काय रे बाळांनो तुमचा 12/15 आणि सेकंड फ्रॅक्शन काय रे बाळांनो तुमचा डिनॉमिनेटर सेम केल्यानंतर आलेला 9/50. दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहे तर न्यूमरेटर आपल्याला कंपेअर करायचे आहे. ज्याचा न्यूमरेटर मोठा इन केस ऑफ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर्स दॅट फ्रॅक्शन विल बी ग्रेटर वन. मग आता 12 इज ग्रेटर दॅन 9 सो युअर 12/15 इज ग्रेटर दॅन 9/15. बाळांनो हा 12/15 तुमचा ओरिजिनल फ्रॅक्शन आहे विच इज ग्रेटर दॅन your 9/15 म्हणजेच कुठला फ्रॅक्शन तुमचा सेकंड फ्रॅक्शन दॅट इज 3/5. ओके सो हे दोघंही आपण कसे बघितले त्याचा आधी एलसीएम काढला. दोघांचे डिनॉमिनेटर सेम केले. डिनॉमिनेटर सेम केल्यानंतर न्यूमरेटर कंपेअर केले. मग तुमचा आलाय 12/50 इज ग्रेटर दॅन 3/5. नाउ वी विल सी द नेक्स्ट वन दॅट इज 10th वन. बाळांनो सो युअर 10th वन इज -7/11 and -3/4. So you have given two negative rational numbers. दोन निगेटिव्ह रॅशनल नंबर्स आपल्याला दिले आहेत आणि ती आपल्याला आता कंपेअर करायची. यामध्ये दोन पॉसिबिलिटी असतात नेहमीप्रमाणे. एक तर डिनॉमिनेटर सेम असणार किंवा डिनॉमिनेटर सेम नसणार बरोबर. मग आता इथे डिनॉमिनेटर सेम नाहीये म्हणजे आपल्याला काय करायला लागणार आहे एलसीएम. मग आता 11 च्या टेबल मध्ये आणि 4 च्या टेबल मध्ये जर तुम्ही 4 चा टेबल काउंट केला 40 येतो का 11 च्या टेबल मध्ये नाही पण 44 येतो बरोबर. म्हणजे काय तुमचा एलसीएम काय येणार आहे 11 ला जर 4 ने मल्टिप्लाय केलं तुम्हाला भेटतोय 44 आणि 4 ला जर 11 ने मल्टिप्लाय केलं तुम्हाला एलसीएम भेटतोय 44 बरोबर. दोघांचा एलसीएम काय आला मग आपला 44. सो हियर denominators
calculators are different. So LCM of 11 and 4 is 44. ओके, काय आलाय तुमचा LCM 44. मग आपल्याला दोघांचे न्यू डिनॉमिनेटर सेम करून घ्यायला लागणार आहे, बरोबर. मग आता -7/11 ला आपण कितीने मल्टिप्लाय केल्यावर तुमचा डिनॉमिनेटर 44 होणार आहे 4 ने. सो वी विल मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 4. सो यू गेट द डिनॉमिनेटर एज 44. 7 4s आर किती होतात तुमचे 28. सो -28. 11 into 4 is 44. जेव्हा आपण एकाच नंबरने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करतो तेव्हा तुम्हाला काय त्याचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन भेटतो. सो नेक्स्ट नंबर इज -3/4 is equal to -3 into 11 upon 4 into 11. का? कारण तुम्हाला डिनॉमिनेटर किती हवा आहे 44. So this becomes -33/44. Okay. Now आता तुम्हाला दोन नंबर्स भेटली. कुठली कुठली रे बाळांनो? -28/44 and -33/44. Okay. If these numbers are positive numbers, if this is -28/44 च्या ऐवजी पॉझिटिव्ह नंबर काय असतं त्याचा 28/44 and 33/44. ओके बाळांनो, तर यांचे डिनॉमिनेटर कसे सेम. मग आपण काय कंपेअर करणार न्यूमरेटर. सो काय होईल, कुठला फ्रॅक्शन मोठा होणार 28/44 आणि 33/44 तुम्हाला कंपेअर करायचा आहे. दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहे. न्यूमरेटर कंपेअर करणार. कुठला न्यूमरेटर मोठा आहे 28 is smaller than 33. That means your 33 is greater. So 33/44 is greater. So बाळांनो, तुमचा जर 28/44 स्मॉलर आहे केव्हा पॉझिटिव्ह असताना, म्हणजेच तो बिगर असेल केव्हा जेव्हा तो निगेटिव्ह असेल. सो -28/44 is greater than -33/44. आता -28/44 म्हणजे तुमचा कुठला रॅशनल नंबर आहे बाळांनो? -7/11 is greater than your -3/4. आलं लक्षात? Therefore your -7/11 is greater than -3/4. ओके बाळांनो, हा झाला तुमचा 10th सब क्वेश्चन. जसे तुम्ही पहिली 5 सब क्वेश्चन तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन केली होती, तसंच तुम्हाला ही 5 सब क्वेश्चन पण तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करायची आहे. आणि बाळांनो, इथेच आपला संपला तुमचा प्रॅक्टिस सेट नंबर 1.2. बाळांनो, आता उरलेला पार्ट जो आहे या चॅप्टरचा तो आपण बघूया पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत बाय बाय.